ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धाराया आले दीनजना ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवनी नामदेव नाही दोषदाती ओकाग्राचार्य विषय आसन संत कृपे परिक उधरती ब्रह्मादित्यांचे वंदिते पायवनी नामदेव नाही दोषदाती अखंडित नामा वास त्यांचा पाहे निषेधिनी ध्याये सत्संगते ब्रह्मादित्यांचे वंदिते पायवणी नामदेव नाही दोषदाती पांडुरंगा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम माझे
यत्र त्रिसर्गो वृषाः तान्मांसेन सदा धीरस्तमुखम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि कृपावतार पांडुरंगरायाचे लाडके भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा आणि 4 चरणाचा मागणीवर पाद्य विजय असा आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराजच्या भक्तामध्ये मागणी मागतात. काय मागणी मागितली? अखंडित नामा वास त्यांचा पाये निषेधिनी ध्याये सत्संगते. एकच मागणी मागतो, अशा संतांचा सहवास मला अखंडित. कोणत्या संतांचा, त्यांची लक्षणं काय ते पहिल्या 3 चरणामध्ये. परब्रह्माची सर्वता प्राप्त झाली. ब्रह्मादिक देव ज्यांच्या पायाला वंदन करतात आणि ज्यांची कृपा झाली की जीवाचा उद्धार होतो, अशा संतांचा सहवास मला अखंडित व्हावा. अभंगाचा प्रतिपाद्य विषय. आजच्या या चतुर्थी सेवेच्या निमित्त 7 दिवसापासून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहोत. त्या निमित्तानं हरिपाठ, कीर्तन सोहळा, रोज संध्याकाळी कीर्तन सोहळा या ठिकाणी संपर्क झाला आणि आज मागणीवर जागरचा दिवस आणि उद्या सकाळी काला कार्यक्रमाची सांग.
मग त्या संबंधानं आजच्या या कीर्तनरूपी सेवेला शृंगारित करण्यासाठी 2 मृदुंग आचार्य, गायनाचार्य, तालकरवृंद आणि या कीर्तन भक्तेचा कर्णद्वारे रसपान करणारा पंचक्रोशीची जाणकार पारमार्थिक श्रोता चौधरी महाराज, त्याचप्रमाणे अज्ञात असणारे श्री महाराज मंडळी आज या ठिकाणी मागणीप्रभंग घेतलेला आहे. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धाराया आले दीनजना. महाराष्ट्र भूमीला जी संत मालिका प्राप्त झालेली आहे, या संत मालिकेमध्ये वारकरी संप्रदायाचं जे देऊळ उभा राहिलं, या देवळाचे आद्य प्रवर्तक कोण असतील तर ते आमचे ज्ञानोबा आहे. संप्रदायाचं देऊळ उभा राहिलं, त्या देवळाचे आद्य प्रवर्तक कोण? ज्ञानदेव रक्षला. पायाची भूमिका ज्ञानोबारायाकडे आली. पाया झाल्याबरोबर कळस होत नाही, त्याला खांबाची गरज असते आणि ती खांबाची भूमिका घेते आमच्या एकनाथ. खांब दिला भागवत. त्या भागवत संप्रदायाचं, त्या वारकरी संप्रदायाचं देऊळ उभा राहिलं. पाया ज्ञानोबा, खांब एकनाथ आणि कळस
देऊळ झालं, पण देऊळ होऊन त्याचं काही काम नाही. त्या देवळाचा विस्तार व्हावा लागतो, तर त्याला किंमत. नामाचा काम पूर्ण झालं. विस्तार नामदेवरायानं केला. महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला नाही, पंजाबमध्ये गुमान गावा पाहिजे तेवढा विस्तार. हा विस्तार केला, पण कशाच्या माध्यमातून केला? या विस्ताराला माध्यम काय होतं? हा विस्तार करणारे जे संत आहे, प्रचार करणारे हे संत आहे, हे संत नेमके कोण आहे? कोण आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे तुम्हाला माहिती नाही. हे तुम्हाला माहित नाही, हे भावपूर्ण अंतःकरणानं तुम्हाला सांगतो. तो सांग तसे भावी असो आले सकळाशी. सर्वांना माहिती असावं म्हणून मी तुम्हाला भावपूर्ण अंतःकरणानं सांगतो. हे संत आहे कोण? कोण आहे? देव संत, देवते संत, देव आणि संतांमध्ये भिन्नत्व नाही, अभिन्न आहे. का म्हणे तेथे नाही भिन्न भाव. भक्त तुझी देव भक्त. देवामध्ये संतांमध्ये भिन्नत्व नाही.
नाही का? निमित्त त्यात प्रतिमा, प्रतिमा म्हणजे आकार, आकारानं संत आणि देव भिन्न आहे, पण स्वरूप लक्षणाने विचार केला तर दोन्ही एकच आहे. विठ्ठल एकच आहे. आकारानं भिन्न, स्वरूप लक्षणानं एक. कसं पहा, एका सोन्याचे दोन अलंकार केले, एका सोन्याचे दोन अलंकार, मंचली चपला, मंचली आणि चपला हा दोन अलंकार केले. दोन्हीचा आकार भिन्न आहे, दोन्ही अलंकाराचा आकार भिन्न आहे, पण दोन्ही मध्ये सोनं तसं देव आणि भक्त यांचा आकार भिन्न आहे, पण एकाच अव्यक्त परब्रह्माचे दोन रूप म्हणजे देव आणि संत. मी बोलत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, एका अंगी दोन्ही झाले हे निर्माण, एका अंगी दोन्ही झाले हे निर्माण, एका अंगी दोन्ही झाले हे निर्माण, एका अंगी दोन्ही झाले हे निर्माण. देव भक्त स्वामी देवा, देव भक्त स्वामी सेवा, एका अंगी दोन्ही निर्माण झाले. मग ते एक अंग कोणतं? एका अंगी दोन्ही निर्माण झाले, मग ते एक अंग कोणतं? जसं दोन अलंकाराचं एक अंग सोनं, तसं देव आणि भक्ताचं एक अंग कोणतं? त्याला परब्रह्म म्हणतात. परब्रह्माचे दोन रूप म्हणजे देव आणि संत. लक्षात घ्या, पंढरपूरचा पांडुरंग आहे. कोण आहे? परब्रह्मलिंगम आमचे संत सांगतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकली,
पंढरपूरचा पांडुरंग प्रत्यक्ष परब्रह्म. कोण आहे राम? रामेव ब्रह्म, रामेव परतप, रामेव परतल्प, श्रीरामो ब्रह्मधारणो. कोण आहे कृष्ण? परब्रह्मनिष्ठां देव हे त्या परब्रह्माचं व्यक्त रूप आहे, तसं संत हे त्या परब्रह्माचं व्यक्त रूप आहे. तुकाराम महाराजांची तुलना केली कोणाबरोबर? पिता तुलसी संत कोण आहे? ज्ञानाचे जे चालली करणे असे तो ब्रह्मच जाण मनुष्य वेगे ओळखतो. एकनाथ पाट्यांच्या स्वप्नामध्ये गेले तेव्हा एकनाथ पाटांना ज्ञानोबा कसे दिसले? दिव्य तेज मदनाचा पुतळा परब्रह्म आमच्या एक सेना महाराजांनी नामदेव रायाचं वर्णन करत असताना सेना महाराज म्हणतात ना असणारे ज्ञानोबा राय कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म प्रत्यक्ष ब्रह्म अवतारासी आले. अवताराला आले म्हणजे मूर्त रूप धारण केले. कोणी मूर्त म्हणजे सगुण रूप धारण केलं. मग मूर्त रूप कोणी धारण केलं? संतांच्या रूपानं ब्रह्मानं केलं. म्हणून तर असणारे नामदेव राया पहिल्या चरणामध्ये म्हणतात ब्रह्मबुद्धी संत जगी अवतरणी. ब्रह्मबुद्धी संत जगी अवतरणी. ब्रह्मबुद्धी संत जगी अवतरणी.
संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना ब्रह्म निर्गुण निराकार अव्यक्त निर्गुण निराकार असलेलं परब्रह्म व्यक्त रूप धारण करून मूर्त म्हणजे सगुण रूपामध्ये ते प्रगट होतं. मग ब्रह्म म्हणजे नेमकं काय? कशाला ब्रह्म म्हणायचं नाही का? हो, कारण ब्रह्माची व्याख्या पार्वती मातेनं शंकराला विचारली. अर्जुनानं भगवंताला विचारलेलं आहे, देवा ब्रह्म म्हणजे काय? 8वा अध्याय. किं ब्रह्म किंवाध्यात्म किं कर्म ते विचारलं. अर्जुनाने विचारलं आणि अर्जुनाला त्याची व्याख्याचं उत्तर दिलं. अक्षरम परमं ब्रह्म. ब्रह्माची व्याख्या एवढंच नाही, भारद्वाज ऋषींनी याज्ञवल्क्याला विचारलं ब्रह्म म्हणजे काय? अहो, एवढंच नाही, आमचे ज्ञानोबाराज आपले गुरु निवडून दिनांना विचारतात ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म ते काय? ब्रह्म ते काय? तेव्हा ज्ञानोबारायांनी वेदांतातला सिद्धांत ब्रह्म म्हणजे काय सांगितला. वेद सांगतात विठ्ठला सत्य ज्ञानामनंतम ब्रह्म. संत ज्ञान सत्य ज्ञानानंतम ब्रह्म, त्याला ब्रह्म म्हटलं. आणि त्याचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वर महाराजांनी गाथामध्ये केलं. सत्य ज्ञानानंत जगणे ज्ञानानंद भगवाने प्रावरण नाही रूप वर्ण तुझे. त्याला रंग नाही, रूप नाही, असं अव्यक्त असलेलं परब्रह्म मूर्त म्हणजे सगुण रूप धारण करून संत रूपानं या विश्व जगतामध्ये अवतार ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. अवतरले या ठिकाणी क्रियापद आहे.
अवतरले हे क्रियापदामध्ये मूळ धातू आहे तृतरती. हा धातू आहे. त्याला उपसर्ग लागला आणि मग झाला अवतरती. कोणत्याही मूळ धातूला उपसर्ग जर लागला तर त्याचा अर्थ बदलतो असं व्याकरण सांगते. साधी गोष्ट आहे. ज्ञान शब्द त्याला स उपसर्ग लागला, लागला तसं तृतरती हा धातू आहे आणि त्याला उपसर्ग लागला अवतरती. अवतरती या शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणं. आम्ही अवतरती म्हणजे वरून खाली येणं. संत वरून खाली आले. कुठून आले? आम्ही वैकुंठ. आणि क्रियापद वापरलं आलो. आलो म्हणाले. आलो या क्रियापदामध्ये स्वतंत्रता आहे. देव पारतंत्र्यात आहे. देवाला आणावं लागतं. आणीला बळे योनी करे हरिदास. क्रियापद कोणतं आहे? आणीला. आणीला या क्रियापदामध्ये पारतंत्र्यता आहे. मला या ठिकाणी आणलं हे पारतंत्र्य. मी या ठिकाणी आलो मी स्वतंत्र. संत स्वतंत्र आहे आणि देव पारतंत्र्यात आहे. याचं आध्यात्मिक भाषेमध्ये रूपांतर केलं तर संत स्वइच्छा प्राप्त जात आहे, देव परीक्षा प्राप्त जात आहे आणि जीव अनिच्छा प्राप्त जातो. जीव अनिच्छा प्राप्त जात आहे. म्हणजे नाही त्याची दुःख भोगण्याची इच्छा नाही, पण पूर्वजन्मामध्ये केलेले कर्म भोगण्याकरता त्याला घ्यावं. पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता अवश्यमेव भोक्तव्यं कर्म शुभाशुभं ना भोगं चेते कर्म कल्पकोटी सदैव. अवश्य त्या भावने ज्ञानोबा आहे. गर्भवासाचे दुःख जे जीवाला दुःख भोगावंसं वाटतं का? भोगावंसं वाटत नाही. बदलाचे दुःख व्हावे कायचे कोणी भाविले नाही. परंतु त्यानं पूर्वजन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे ते कर्म भोगण्याकरता त्याला कोणता तरी एक देव देऊन ते पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता यावंच लागतं.
महाराज आपण भागवतामध्ये पाहिलं दशम स्कंदामध्ये ज्या देवकीच्या पोटी प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अवतरित झाला त्या देवकीची 6 मुलं कंसाने का मारली? देवकीचं जन्मात तिनं सुद्धा मागच्या जन्मामध्ये 6 मुलं सौतीची मारली होती म्हणून तिला सुद्धा देवकी अवतारामध्ये तिचे कंसाने 6 मुलं मारली. ते जशा तस जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ये है गीता का ज्ञान. म्हणून जीवाच्या इच्छेच्या विरुद्ध क्रिया होते म्हणून त्याच्या ठिकाणी अनिच्छा प्रारब्ध आहे. संतांच्या ठिकाणी स्वेच्छा प्रारब्ध आहे. आम्ही येथे उपकारासाठी आले इतर क्रियापद काय आहे? आले आले हे क्रियापद हो. स्वेच्छा प्रारब्ध आहे. स्वेच्छा प्रारब्धानं येतात आणि स्वेच्छा प्रारब्धानं ते निघून जातात. महाराज नाथांचं उदाहरण पहा. एकनाथ महाराज आणि यांची अंतयात्रा निघालेली आणि तिकडनं एक नववधू सासरी झाली. सासरी जात असताना मध्ये जे असणारी अंतयात्रा लागली आणि ती असणारी नववधू म्हणू लागली की या मेलेला आजच कसं मारायला जमलं. मी पहिल्यांदा चालले म्हणाले माहेरी सॉरी सासरी पहिल्यांदा चालले म्हणाले मी आणि याला आजच मारायला जमलं आणि सुद्धा कांजू भाऊ उठले ना महाराज आणि उठल्या आणि म्हणू लागले बाई हो सुनानं तुझ्या सासरीला आम्ही उद्या येतात संत आणि स्वइच्छा प्रारब्धानं ते निघून जातात. मग स्वइच्छा प्रारब्धानं या मृत्यू लोकांमध्ये येतात. कशा करता? अभंगाचं उत्तर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. स्वइच्छा प्रारब्धानं या ठिकाणी आले. कशा करता? उद्धाराया आले. देवजना उद्धाराया आले हे क्रियापद आहे. या क्रियापदाला प्रश्न करा. कोण आले? कोण आले? प्रश्न करा. कोण आले? ब्रह्ममूर्ती संत. त्याचं उत्तर काय? ब्रह्ममूर्ती संत. आता परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे आणि ज्याचा उद्धार करायचा ते सगुणात आहे. विचार सगळं समजून घ्या. ज्याचा उद्धार करायचा तो व्यवहारिक सत्तेमध्ये आहे. ज्याला उद्धार करायचा तो आध्यात्मिक सत्तेमध्ये आहे. मग आध्यात्मिक सत्य आणि वेदांताचा सिद्धांत असा आहे ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्ये होतो. विषम सत्तेमध्ये व्यवहार होत नाही.
चार सागरामध्ये तीन सत्ता आहे. एक आध्यात्मिक सत्ता, प्रतिभाषी सत्ता आणि व्यवहारिक सत्ता. हे तीन सत्ता. व्यवहारिक सत्तेचा व्यवहार सत्तेमध्ये होतो. प्रतिभाषी सत्तेचा व्यवहार प्रतिभाषी सत्तेमध्ये होतो आणि आध्यात्मिक सत्तेचा व्यवहार आध्यात्मिक सत्तेमध्ये होतो. आध्यात्मिक सत्तेचा व्यवहार प्रतिभाषी सत्तेमध्ये होत नाही. प्रतिभाषी सत्तेचा व्यवहार व्यवहारिक सत्तेमध्ये होतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रतिभाषी सत्ता म्हणजे काय? झोपेमध्ये पडलेलं स्वप्न. काय माऊली काय म्हणतात? हे मध्ये जे प्रतिभाचे ते निद्रिता स्वप्न जैसे. प्रतिभाषी सत्ता झोपेमध्ये पडलेलं स्वप्न आहे. एकानं व्यवहार आपण ज्या सत्तेमध्ये बसलेलो आहोत त्याला व्यवहारिक सत्ता म्हणतात. या व्यवहारिक सत्तेमध्ये एकानं दुसऱ्याला 1,00,000 रुपये उचलून दिले आणि त्याला प्रतिभाषी सत्तेमध्ये म्हणजे स्वप्नामध्ये त्याला स्वप्न पडलं की ज्याचे होते त्याला दिले. व्यवहार ग्राह्य होईल का झाला नाही ग्राह्य? व्यवहारिक सत्तेमध्ये 1,00,000 रुपये दिले ते व्यवहारिक सत्तेमध्ये परत करायचे. स्वप्नामध्ये परत करून जमणार नाही का? स्वप्नाचा व्यवहार स्वप्न, व्यवहार सत्तेचा व्यवहार व्यवहारिक सत्तेमध्ये. आता मला एक सांगा, असणारे संत ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्म हे अव्यक्त हे निर्गुण आहे, ते आध्यात्मिक सत्तेमध्ये आहे. आध्यात्मिक सत्तेमध्ये आणि ज्याचा उद्धार करायचा तो कुठं आहे? व्यवहारिक सत्तेमध्ये आहे. मग ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्ये जर होतो, ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्ये जर होतो, मग आध्यात्मिक सत्तेची जी ईश्वर शक्ती जिला ब्रह्म म्हणतो ते ब्रह्म संत रूपानं व्यवहारिक सत्तेमध्ये. लक्षात आलं? व्यवहारिक सत्तेमध्ये संत आल्यानंतर संतही व्यवहारिक सत्तेमध्ये, जीवही व्यवहारिक सत्तेमध्ये. आता व्यवहार व्हायला अडचण आहे का? मी बोलत नाही मला. तर God's power convert the power of Sant. ब्रह्म आध्यात्मिक सत्तेमध्ये आहे, शिव व्यवहारिक सत्तेमध्ये आहे. आध्यात्मिक सत्तेतली शक्ती हो व्यक्त रूप धारण करून संत रूपानं ज्ञानोबारायांच्या रूपाने या ठिकाणी प्रगट होते आणि समाजाला प्रबोधन करते. कोणाला? उद्धाराया काले दीन जना. या ठिकाणी 3 हा शब्द वापरलेला आहे. इथं 3 पहिली वेळांची म्हणलं उच्चार आणि दुसरी वेळांची दिली तर तोही 3. 3ला पहिली वेळांची दिली, 3 दिवस होतो आणि दिला दुसरी वेळांची दिली. 3 म्हणजे गरीब अनाथ पारतंत्र्यात गेलेला, नाही का? जीव पारतंत्र्यात गेलेला, विषयासक्त झालेल्या जीवाचा उद्धार करण्याकरता संत येतात. त्या संतांचा अधिकार एवढा मोठा आहे की ब्रह्मदेव त्यांच्या पायाला वंदन करण्याची इच्छा प्रकट करतो. अबंधाचं दुसरं जग
ब्रह्मादिक या शब्दामध्ये ब्रह्म अधिक इंद्र सगळे आहेत. ब्रह्मादिक इंद्र हे सगळे आहेत. हे संतांच्या मायाला बंधन करण्याची इच्छा करतात. संतांचा अधिकार काय लक्षात घ्या. संतांचा अधिकार एवढा मोठा आहे. ब्रह्मदेवानं इंद्रानं आणि असणाऱ्या ज्ञानोबांच्या पायाला बंधन करण्याची इच्छा करतात. का करतात? इंद्र आणि ब्रह्मदेव पद सामान्य पद आहे का? सामान्य पद आहे का? सामान्य पद नाही महाराज. हे ब्रह्मदेवाचा प्राप्ती करता या ब्रह्मदेवाला किती अभ्यास करावा लागतो ज्ञानोबा सांगतात. एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा तोच होय ब्रह्मा आरणो रे. ब्रह्मदेव कोण होतो? ब्रह्मदेव विठोबार कुमार. ब्रह्मदेवाच्या प्राप्ती करता जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा तोच होय ब्रह्मा आरणो रे. माऊली ज्ञानोबांचं ब्रह्मपद प्राप्त करण्याकरता ब्राह्मण कुलामध्ये 100 जन्माला येऊन ब्राह्मणाची यथासांकर्म केली. तोच होय ब्रह्मा आरणो रे. आणि इंद्रपदा करता 100 यज्ञ करावे लागतात. शतमत संपत्ती स्वर्गेची एवढे करून त्यांना इंद्रपद मिळालं, ब्रह्मपद मिळालं. पण तरी सुद्धा ते असणाऱ्या संतांच्या पायाला करण्याची इच्छा करतात. आता मी तुम्हाला प्रश्न करतो. ब्रह्मदेव आणि इंद्र देव एक का जीव आहे? जीवाची व्याख्या काय आहे? ऐका, मौलिक ज्ञानोबा जीवाची व्याख्या सांगतात. जो चेतन हिताचा जीव, इंद्रिय रेषेचा अध्यक्ष, देह अभिमानीचा जो संतांचा जन्माचा तो परमात्मा दुसरा अहंकार निद्राणसुरा परिस्वप्नाच्या अवकारा संतोषेने जीव येणे नाव या आळवीचे स्वभावी जीवाची व्याख्या याच्याकडे सोप्या भाषेत सांगतो. पुनरावृत्तीच्या चक्रातून जो मुक्त झाला नाही तो जीव. मग इंद्र आणि ब्रह्मदेव जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त झालेले आहेत का? कारण का? त्यांना भोगभूमी मिळाली. त्या ठिकाणी पुण्याचा साठा संपला की त्यांना पुन्हा मृत्यू लोकांमध्ये यावं.
ते तो मृत्वा स्वर्गलोकम विशालम पुण्येचिने मर्तलोकम विशली आणि मग त्या पुण्याची पावती सरे सवे तीर्थपणाचे करे देवराजाचे मागावे पुन्हा त्यांना मृत्यू लोकांकडे यावं लागतं. म्हणून इंद्र आणि चंद्र हे दोन्ही जरी देव असते पण ते जीव आहे आणि जीवाचा उद्धार सांगता वाचून नाही असं वेदाने सांग. संतविना प्राप्ती नाही. ऐसे वेद मिळते काही हरे प्राप्तीचे उपाय प्राप्ती संतांचे देवाय म्हणून ब्रह्मादिक त्यांचे वंदिते उपाय म्हणी त्यांचं सामर्थ्य युग आहे. किती दुराचारिक असेना किती विषयिक असेना संत कृपादारी त्याचा उद्धार होतो. तिसरं जग अशा संतांचा सहवास मला अखंडित व्हावा. अखंडित नामा वास त्यांचा नाही निश्चित झाले ज्ञानेश्वर